आयुष्यामध्ये ना काही गोष्टी अशा होतात की आपल्याला असं वाटतं ना की त्या गोष्टी कधी होऊच नाही, परंतु त्या गोष्टी मात्र होतातच. कारण की तो काळ आहे आणि काळ वेळ कुणासाठी काही थांबत नाही. परंतु आपल्याला मात्र आयुष्य आहे तर ते पुढे चालावंच लागतं. एका ठिकाणी थांबून कसं चालणार बरं? तर हॅलो नमस्कार, मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत. तर आम्ही काही इमर्जन्सीच्या कारणामुळे ना गावाला गेलो होतो. पुन्हा आठवडा त्यामध्येच गेला. नंतर आम्ही रिटर्न आलो. तर आता हे जे दाखवते ना, हे आम्ही रिटर्न आल्यानंतरचं आहे व्हिडिओ. घरी आले. घरी आल्याच्या नंतर गावाकडून आल्याच्या नंतर जे काही मी तुम्हाला नेहमीच सांगते, जे काही गावाकडून कधीही या, मी नाही आले तरी कुणाकडे तरी माझ्या घरून काही ना काही शिदोरी ही मला येतेच. आता गावाकडे गेलोच होतो, तर ही बघा डाळी, साळी जी काही आहे, शेतातली लिंब, वांगी, शेंगा. आता शेंगा संपल्यात, परंतु थोडीफार आहे, तर त्याच आम्ही आणल्या होत्या. शेतातलीच आहे, त्यामुळे छान लागतात. कशीही असली तरी वांगीसुद्धा आणली होती, लिंब आणली होती, बोरं, टोमॅटो, म्हणजे जे काही आहे ना, की घरच्यांना असं वाटतं की तिकडे मिळत नाही, ते सगळ्या गोष्टींना ते आम्हाला बांधून देतात. आणि सगळं काही असते, त्यामुळे आम्हाला काही एवढं टेन्शन वाटत नाही. त्याचप्रमाणे ना गावाकडची गावरान कोथिंबीरसुद्धा गावाकडूनच आणली होती, कारण इथं तशी मिळत नाही. आणि आणली ना तरी 4 दिवसाच्या वरती टिकत नाही आणि खायलासुद्धा ना एवढी हे टेस्टी लागत नाही जेवढी गावाकडची लागते. आता हरभरा तर शेतात आहेच, म्हणून आम्ही शेताला जाऊन आलो. तिथंसुद्धा ना मी भरपूर व्हिडिओ काढलेत, परंतु आताच ते शेअर करणार नाही. पुढल्या व्हिडिओमध्ये ना मी नक्की शेअर करेन. आता गावाकडे का गेलो होतो, हे फरसाणसुद्धा आणलं बरं का. आता गावाकडे का गेलो होतो आणि जी की आपण रेडीमेड रंगोळीची सिरीज चालू केली होती, ती मागे का पडली याचं कारण ना मी लवकरच तुम्हाला आता पुढे सांगेल. बऱ्याच जणांचे मेसेज आले, त्याबद्दल ना खरंच खूप भारी वाटलं की त्यांनासुद्धा माझ्या व्हिडिओची आतुरता आहे, त्यांनासुद्धा माझे व्हिडिओ बघू वाटत आहे, म्हणून खूप आनंदसुद्धा झाला. परंतु काही कारणामुळे ब्रेक लागला होता. आता तो ब्रेक आपण थांबूया आणि पुढे चालूया. तर आपले रेडीमेड रंगोलीची जी काही सिरीज होती, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की या सिरीजमध्ये म्हणजे जी सिरीज 10 दिवस चालणार आहे, त्या सिरीजमध्ये तुम्हाला रेडीमेड रंगोलीच्या रिलेटेड सगळं काही ए टू झेड माहिती देण्याचा प्रयत्न मी करेल. आणि आपले आय थिंक 7 डेज तरी कंप्लीट झालेले आहेत आणि मग अचानक ना त्याच्यामध्ये स्टॉप पडला. आता त्याचं रिझनही तसंच होतं. बऱ्याच जणांचे ना मला मेसेजेस आले की ताई, तुम्ही जी सिरीज चालू केली होती ना, तर ती कंटिन्यू का करत नाही, किंवा तुमच्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ अपलोड का करत नाही. म्हणजे या एका वीकमध्ये ना एकही व्हिडिओ माझ्या ह्याच्याने अपलोड करणं झाला नाही, किंवा इव्हनली ना एक साधी पोस्टसुद्धा माझी करणं झाली नाही आहे की मी आपले व्हिडिओ का येत नाही आहेत म्हणून. तर त्याचं रिझन असं होतं की आम्हाला अचानक इमर्जन्सीमध्ये गावाकडे जावं लागलं, कारण आमच्या आजच सासूबाईंची तब्येत खराब होती आणि नंतर मग त्या एक्सपायर झाल्या. तर मग काही मूडच नव्हता काही व्हिडिओ बनवण्याचा किंवा अपलोड करण्याचा. माझ्याकडे दोन व्हिडिओ तरी होते की जे मी रेकॉर्ड केलेले होते, पण ते एडिटिंग करा आणि नंतर पोस्ट करा, ते पण मला त्या घाई गडबडीत काहीच जमलं नाही. आणि गावाकडे गेल्याच्या नंतर ना तर मग ते वातावरणसुद्धा तसं नव्हतं की मी ते व्हिडिओ शूट करेल किंवा शूट केलेले एडिट करेल, व्हॉइस ओव्हर देईल, तसं काहीच मनस्थितीच नव्हती. त्यामुळे मी ते काही करू शकले नाही आणि अपलोडसुद्धा नाही करू शकले. पण आता रिटर्न आलेलो आहोतच आम्ही. पण आता जे काही पुढचे व्हिडिओ असतील ना, म्हणजे आता आपले मी ठरवलं होतं की आता त्याची प्राईस काय ठरवायची, पॅकिंग काय करायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, इव्हनली तुम्ही तुमचा बिझनेस ऑनलाईन कसा करायचा, तुम्ही त्याच्यासुद्धा टिप्स. आणि ऑनलाईन केल्याच्या नंतरही कस्टमरपर्यंत तुमची ऑर्डर सेफली कशा पद्धतीने कुठल्या तऱ्हेने कस्टमरपर्यंत पोहोचेल ना, याचंसुद्धा एपासून झेडपर्यंत सगळं काही जी काही इन्फॉर्मेशन म्हणा, तर ती मी सगळी इन डिटेल्स सांगणार आहे या येणाऱ्या 3 दिवसांच्या व्हिडिओमध्ये. तर आजच जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत जा, कमेंट करत जा, म्हणजे जेणेकरून मला समजेल ना की यामध्ये काय फॉल्ट आहे किंवा याच्यामध्ये अजून काय ॲड ऑन करायला पाहिजे, तर म्हणजे मला ते करता येईल ना.
तर आता समोरचे जे काही 3-4 दिवस आहे त्यामध्ये मी तुम्हाला जे काही राहिलेलं थोडंसं आपलं आहे ते मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न नाही करेलच. कारण की आता होते माझ्याकडे, पण गावाकडे असं काही नव्हतं की ते अपलोड करायला सुद्धा ना तिथं नेट नाही आहे जास्त, म्हणजे काय म्हणून आपण त्याला, रेंज नाही आहे तिथं, तर त्यामुळे मी अपलोड नाही करू शकले. आणि आता तसं कसं ते वातावरण पण असं असतं ना की त्यावेळेस आपण नाही करू शकत आणि सगळे पाहुणे हे ते असतात, तर मग अशा गोष्टी करायला सुद्धा ना म्हणजे बरोबर नाही वाटत ते. तर म्हटलं जाऊ दे, काही दिवसांचा आपण ब्रेक घेऊया, थोडा ब्रेक घेतलाय असंच समजूया, आणि नंतर काय जे आहे ते तर आपलं चालणारच आहे. पण काही गोष्टी अशा असतात ना, त्या गोष्टी आपल्याला काही गोष्टी न करायला भाग पाडतात. जो काही ब्रेक घेतलेला होता, आता तो ब्रेक आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि आपलं जसं काही रुटीन आहे ना ते आता चालू ठेवूया. कारण की वेळ ना ही कुणाला काही सांगून येत नसते, आणि जे व्हायचं असते ते होऊन जात असते. इथं कोणीच अमर होण्यासाठी नाही आले, परंतु आपलं एक ते दुःख असतं की आपण त्यांच्यासोबत इतक्या दिवस राहिलो, बोललो, त्यांनी आपल्यावर एवढी माया केली, आपल्यावर एवढा जीव लावला, आणि अशा एखादी व्यक्ती जर का आपल्याला सोडून जाते ना, तर त्याचं मनाला खूप दुःख असतं. म्हणजे आम्ही घरी गावाकडे नाही राहत, इकडे पुण्याला राहतो, पण जेव्हाही घरी जातो ना, तर गेल्याबरोबर म्हाताऱ्या माणसांचं कसं असतं ना, असं दोन्ही हाताने हे घ्यायचं, आशीर्वाद द्यायचे, येताना पण पाया पडलं ना त्यांच्या की लहान मुलांसारखा आपला मुका घेणार आणि पैसे देणार हातात, असं म्हणजे खूप मायाळू होत्या त्या. पण काय करणार, नियतीसमोर कुणाचं काहीच चालत नाही, आणि शेवटी त्यांना देवाज्ञा झाली. तर त्यांच्या आत्म्यास देवनं खूप म्हणजे शांती देव, आणि जिथं कुठं असतील ना तर त्या बघतच असतील सगळ्यांना, तर त्यांना बघून आनंद व्हावा, अशाच गोष्टी आमच्या हातून यापुढे होत, की त्यांनाही असं वाटो की मी यांच्यात नाही आहे तरीसुद्धा यांच्यात असल्यासारखं त्यांना जाणीव व्हावी. तर अशाच गोष्टी, अशीच कामं आमच्या सगळ्यांच्याकडनं, म्हणजे जे काही त्यांचे मुलं, नातू, सुना, नातवंड जे काही आहेत ना त्यांच्या हातून व्हावी. आणि ही त्यांचा आशीर्वाद हा तर आमच्यासोबत नेहमीच होताही आहे आणि राहीलही. तर होणाऱ्या गोष्टी होत राहतात, परंतु आपल्याला थांबणं हा काही पर्याय नसतो. जे काही आयुष्य आहे ते आपल्याला पुढे जगतच राहावं लागतं आणि पुढे हे चालतच राहावं लागतं. त्यामुळे मग जे आता की रेग्युलर आहे ते आपलं चालू ठेवू. जेव्हा आम्ही गावाकडनं रिटर्न येत होतो ना, तेव्हा मन होत नव्हतं की रिटर्न यायचं, कारण की सगळी जण ना घरातली अशी, आणि आमचं घर खूप मोठं आहे. मोठं म्हणजे घर मोठं म्हणण्यापेक्षा घरानं मोठं आहे, म्हणजे चुलते हे ते सगळे धरून असं. तर सगळे जमतात ना जेव्हा आम्ही रिटर्न येतो तेव्हा, तर असलं हे असतंय ना की सगळी एका नवरदेव नवरीला वाटी लावायला येतात ना लोक, तर तशी लोक सगळी आज्या म्हणा, त्यांचे काका, म्हणजे माझ्या सासवा, आजच सासवा, हे सगळे आजही, आता 8 ते 9 वर्ष होत आहेत माझ्या लग्नाला, तरी जेव्हा जेव्हा आम्ही जातो ना आणि जेव्हा जेव्हा रिटर्न येतो ना, तेव्हा तेव्हा ते आम्हाला म्हणजे वाट लावायला असतात, आशीर्वाद द्यायला असतात. त्यामुळे ना कसं वाटतं ना की खरंच एक आपलं एक भाग्य आहे असं मी समजते, की आपल्याला एवढी चांगली माणसं लाभलेली आहेत. आणि ही ना शेवटची पिढी आहे बघा अशी, की जी ना अशी एवढी माया लावते, एवढी छान बोलते, एवढी छान आपल्याला आशीर्वाद देते, आणि त्याच्या मनात ना कुठलंही कपट नसतं, कुठलंही काहीही नसतं. परंतु आता येणाऱ्या पिढ्या नाहीत तशा, आणि त्यांच्या आता ह्या ज्या पिढ्या आहेत आता, तर म्हणजे आमच्या आजच सासू म्हणा, आमच्या सासवा म्हणा, तर त्यांच्यासारखं ना आता आम्हाला पुढे जमेल का नाही याच्यात काही हे नाही, पण त्यांचे आशीर्वाद सोबत असले ना तर आम्ही ते पण करू. तर ठीक आहे, आता चालणं होणारं होतच राहतं आणि चालणारं जग पुढे चालतच राहतं. तर तसंच आपलं रेडीमेड रंगोलीची जी काही सिरीज आहे ती सुद्धा आपली आता पुढे चालतच राहणार आहे, आणि आपल्या होम मेकर अनुप्रिया चॅनलवरती जे काही नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.